सिंधू पाणी करार मोडला, भारताची पाकला अधिकृत माहिती, करारासाठी चांगले संबंध अवश्य, भारताचं मत, भविष्यातील रणनीतीवर गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्री भेटणार। आज संध्याकाळी 4 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी बैठक, सिंधू जल कराराविषयी महत्त्वाची बैठक असल्याची माहिती। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल गुरीच्या घरात स्फोट झाला, सुरक्षा दलं झडती घेत असताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट झाला, वेळीच सैनिक बाहेर पडल्यानं अनर्थ टळलाय, बिजबेहरा भागात आदिल गुरीचं घर होतं। दहशतवादी आसिफ शेखचं अवंतीपोरमधलं घर उद्ध्वस्त झालंय, लष्कराच्या कारवाई दरम्यान आसिफच्या घरात स्फोट, घरात सुरक्षा दलं झडती घेत असताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट। एकीकडे सैफुल्ला कसूरीवर गंभीर आरोप होत असताना दुसरीकडे सैफुल्ला पाकिस्तानात मुलाखती देत फिरतोय, मुलाखतीत तो भारताविरोधात बरगळला, यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पॉडकास्टवरून मुलाखत हटवली। दहशतवादाला जशास तसं उत्तर दिलं जाईल, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांप्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी बोलवलेल्या भारतीयांच्या सभेला संबोधित करताना संजय शिरसाट यांचं आक्रमक भाषण। लातूरमध्ये हिंदू समाजाकडून बंदची हाक, हरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात पाकिस्तान विरोधातील घोषणा, बंदला व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद। व्हिसावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं पुण्यामध्ये वास्तव्य, या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू, 56 महिला आणि 35 पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात, विशेष पोलीस शाखेची माहिती। नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 6 महिला पाकिस्तानींना देश सोडावा लागणार, नाशिक पोलिसांना मात्र फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून अद्याप कोणताही लेखी आदेश नाही। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर IRCTC कडून पूर्वनियोजित काश्मीर टूर्स तात्पुरत्या स्थगित, सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठीच्या टूर्स स्थगित करण्याचा निर्णय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील प्रवाशांकडून जम्मू काश्मीरला जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग रद्द, 2 दिवसात 358 प्रवाशांनी झेलम एक्सप्रेसचं तिकीट रद्द केलं। जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 सैनिक जखमी, परिसरात 1 ते 2 दहशतवादी लपल्याची माहिती आहे, सर्च ऑपरेशन सुरू आहे। छत्तीसगडमध्ये चकमकीत 5 नक्षलवादी ठार, बिजापूरच्या कॅरेगुट्टा जंगल भागात मोठी कारवाई, 3 राज्याच्या 20,000 जवानांनी 1,000 नक्षलींना घेरलं, ड्रोनच्या मदतीने सुरक्षा दलाची नक्षलींवर नजर। पश्चिम महाराष्ट्रातील मंगल कलश यात्रेची पन्हाळगड येथून सुरुवात होणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंगल कलश यात्रेचा रथ मार्गस्थ होईल। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, उपमुख्यमंत्री शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणी कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश। नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात आणखी 2घांना अटक, शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या 2घांना अटक करण्यात आली, सायबर पोलिसांची कारवाई। साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय, पोलीस उपअधीक्षक संजय पवारांनी साक्षीच्या आईचा आणि संशयित मित्रासह 4 जणांचे जबाब घेतले, साक्षीने 14 मार्चला आत्महत्या केली होती। ठाणे घोडबंदर रोड 26 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहणार, रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामं हाती घेण्यात आल्यानं महामार्ग बंद राहील। मेट्रो 3 मार्गिकेवरील आरे ते BKC दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, आज मेट्रो सेवा सकाळी 6:30 ते रात्री 9:30 आणि शनिवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:30 दरम्यान सुरू राहील। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद, शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी MMRDA जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार आहे। जलवाहिनींच्या दुरुस्तीसाठी घाटकोपर आणि कुर्ल्यामधील काही भागात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार, नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। वर्ध्यात आजपासून शाळेच्या वेळेत बदल, वाढत्या तापमानामुळे सकाळी 7 ते 11 या वेळेत शाळा भरवण्यात येणार, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते आदेश। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना काळे झेंडे दाखवले, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी कोल्हापूरच्या हातकणंगलेजवळ काळे झेंडे दाखवण्यात आले।
बुलढाण्यात 2 शिक्षकांकडून महिला पालकांवर लैंगिक अत्याचार झाला. तुमच्या मुलाला जास्त मार्क्स देऊन वर्गात पहिला क्रमांक आणून देतो असा आमिष दाखवून अत्याचार. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. आरोपी शिक्षकांना पोलीस कोठडी. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये 8वीतील विद्यार्थ्याला 9वीतील विद्यार्थ्याकडून बेल्टनं मारहाण तसंच मारहाणीचं मोबाईलमध्ये चित्रीकरण. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्यानं बाल न्याय मंडळाकडे अहवाल सादर केला जाईल. कोल्हापूरच्या मुरगुड परिसरात 24 वर्षीय तरुणाला विवस्त्र करून रॉड, काठा आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील मारेकऱ्यांकडून चित्रित. मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. चीन अमेरिकेच्या टॅरिफ वादाचा भारताला फायदा होणार. ॲपल युनायटेड स्टेट्समध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व आयफोनचे असेंब्ली पुढील वर्षी भारतात हलवण्याच्या योजनेत. ट्रम्प यांच्या चीनी आयातीवरील शुल्कामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बेणापूरच्या विवेक शिंदेंची IPS पदाला गवसणी. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत काढली विवेकची मिरवणूक. धाराशिवच्या सटवाईवाडीतील पुष्पराज खोतला UPSC परीक्षेत यश मिळाले. पुष्कराजचा देशात 304 क्रमांक. सध्या पुष्कराज कृषी अधिकारी म्हणून कार्यरत. सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत मराठवाडा विभागातून धाराशिव जिल्हा परिषद अव्वल. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून धाराशिव जिल्हा परिषदेचं मूल्यमापन करण्यात आलं. कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. तर सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, सोनाली कुलकर्णी, रिवा राठोड, आरंभ ग्रुप यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरव. मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उपराज्यपालांच्या मानहानीबाबतच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. आज दुपारी पाटकरांना साकेत कोर्टात हजर केलं जाईल. राजस्थानच्या अलवर भिवाडीत लाकडाच्या गोदामाला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत सुमारे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात. पहलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत बंद पुकारण्यात आलाय. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आणि आता त्यानंतर पहलगाम येथील या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत देखील बंद पुकारण्यात आलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.